छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो भव्य पुतळा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आपल्या मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात येत आहे. त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आता उद्या 11 तारखेला महाराष्ट्र राज्याचे आपले माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते पूजन होणार आहे. माननीय मुख्यमंत्री पूजन आणि दर्शन करून सदर पुतळा जनतेसाठी खुला करण्यात येणार आहे. या पद्धतीचं नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सध्या हाती घेण्यात आलेलं आहे. साधारण या पुतळ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भारतातील जगविख्यात शिल्पकार श्री राम सुतार यांच्या संस्थेमार्फत हा पुतळा उभारण्यात आलेला आहे. पुतळ्याची एकूण उंची जमिनीपासून पाहता ती 93 फूट होते. यामध्ये 10 फुटाचा RCC चबुतरा आहे. जो चबुतरा आपण M50 ग्रेड कॉन्क्रीट, जे उच्च दर्जाचं कॉन्क्रीट गणलं जातं, त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये स्टेनलेस स्टीलच्या सळ्या वापरलेल्या आहेत. तदनंतर पुतळ्याची एकूण हाईट तलवारीसह टोटल उंची ही 83 फूट आहे. पुतळ्याच्या उभारणीसाठी आपण ब्रॉन्झ C90-300 या उच्च ग्रेडच्या ब्रॉन्झचा वापर केलेला आहे. तसंच आतलं जे सपोर्ट आणि फ्रेमवर्क आहे ते डुप्लेक्स स्टेनलेस स्टीलमध्ये आहे. या संपूर्ण पुतळ्याचं जे RCC संकल्पन म्हणा किंवा स्ट्रक्चरल संकल्पन म्हणा, ह्या सर्व बाबी IIT मुंबई येथील तज्ज्ञांकडून आपण तपासून घेतलेल्या आहेत. अधिक आपल्या ह्या कोकणामध्ये येणारे वादळी वारे, फियान, तोक्ते यासारखी वादळे ह्याला मुकाबला करण्यासाठी साधारण 200 किलोमीटर प्रति ताशी हा पुतळा सस्टेन करू शकेल या पद्धतीने त्याचं डिझाईन करून ऑस्ट्रेलियामधील विंटेक या संस्थेमार्फत आपण त्याची विंड टनेल टेस्ट घेतलेली आहे. अशा पद्धतीने हा पुतळा उभारताना स्थापत्यशास्त्रातील सर्व उत्तमोत्तम साहित्य वापरण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने कटाक्षाने तरतूद केलेली आहे आणि त्यानुसार जमिनीपासून एकूण 93 फूट उंचीचा पुतळा आपण यशस्वीपणे या ठिकाणी उभारलेला आहे. होय, साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे तसेच शिल्पकार श्री अनिल सुतारजी यांच्याशी माझी चर्चा झाल्याप्रमाणे महाराष्ट्रातील आपल्या शिवाजी महाराजांचा सगळ्यात उंच पुतळा हा महाराष्ट्रातील आपल्या आहे.